आणि बायको आल्याबरोबर तू इतका दूर गेला माझ्या, मला राखी पण बांधू नाही द्यायचा, अपमान करायचा. इतका वाईट का? मला या नंबरचं शर्ट, हे पॅन्ट, ही चप्पल दे, कधी नाही म्हणलं ना भावा. मी देत होती, तोंडातून शब्द नाही काढला. काय आणलं तर त्याच पण तुने एकतरी चॉकलेट माझ्या पोरायला चारलं, 4 आण्याचं 50 पैशाचं. कधी चारलं, कधी म्हणलं घ्या पोरांनो हे, कधीच नाही ना. कुठं चुकली होती रे मी? किती केलं होतं मी? अशी बहीण आहे ना नशीबवाल्याला भेटते, पण मी कम नशिबी का मला असले भाऊ भेटले. मी स्वतःला दोष देते. लहानपणी जसे वागले ना तसेच तुम्ही असावं. तुम्ही दोघं भाऊ मार का करायचे, एकमेकाला मारायला धावायचे, ते मी मदत उभी राहायची. शहाणपणाच्या गोष्टी सांगायची, कारण मला आपण तिघं मिळून राहू ही इच्छा होती, जसे लहानपणी होतं. त्या नातेवाईक बायका आणि त्या खोट्या बहिणीच्या याच्या ज्याची लपडी दुसऱ्यासोबत आहे, त्यांच्यात तुम्ही बोलण्यात आले का आपल्या रक्ताच्या बहिणीला सोडून दिलं. ज्या बोट पकडून तू चालत होता, ज्याची हिंमत बनून मी तुमच्या पायावर पाय देऊन चालत होती, छोटे छोटे हात पण तुम्हाला दिसले नाही, छोटे पाऊल पण तुम्हाला समजलं नाही. तुम्हाला काहीच आठवत नाही का? त्या बहिणीला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुम्ही, तुम्हाला काहीच नाही आठवत. शांत. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायच्या भडव्याकडून तुम्ही होत आहे ना. बहीण होती म्हणून तो जीवनात आला आणि भाषे पण आले. तुमची बहीणच नसती तो आला असता का? अरे कधी वरती जाऊन चौकशी करा तो कसा आहे. तुम्हाला सबूत दाखवला आहे मी तरी विश्वास नाही. तुम्ही जाऊन पाहून या, मग समजा हा नालायक कसा आहे. करा चौकशी, 1 नाही 2 दिवसातच माहीत पडेल. एका 5-6 वर्षाच्या पोराला तो फोन नाही करत. अरे जवळ होतात त्याला कधी कुसंगात घेतलं नाही, कधी त्याच्याकडं पाहत नाही. तुझा लहान बाजा ऋतू कधीच नाही. आणि त्या नालायकाची क्यू करता जाऊन पहा, चौकशी करा. कसा फिरते तोंडाले बांधून तो त्या बाईसोबत.